नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 28 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्व आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर जो कमी दाब क्षेत्र तयार झालं ते डिप्रेशन तयार झालं तर ते डिप्रेशन आता अजूनही कच्छ आणि गुजरात या भागामध्ये सध्या स्थित आहे. याचबरोबर कमी दाब क्षेत्र तयार झालं ते सध्या झारखंड या ठिकाणी सध्या स्थित आपल्याला पाहायला मिळतं. यात तसेच मान्सूनची जी अक्षरेषा आहे ते मान्सूनची अक्षरेषा गुजरात, याचबरोबर मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालपासून बंगालच्या उपसागरामध्ये सध्या विखुरलेले पाहायला मिळतात. याचबरोबर ऑफशोर ट्रफ ही राज्यामध्ये अजूनही सक्रिय, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा भाग असेल, कोकणाचा बऱ्यापैकी भाग असेल, या भागामध्ये सध्या मान्सून सूर्य आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर येणाऱ्या 24 तासानंतर 29च्या रात्री जो बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळी हे कमी दाब क्षेत्र तयार होईल त्यावेळेला विदर्भ तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तर येणाऱ्या 24 तास राज्याचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण काही अंश राहू शकतं, मात्र शक्यतो करून त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तास राज्याचा पावसाचा विचार केला, सर्वप्रथम आपण खानदेशाचा विचार जर केला तर खानदेश, नंदुरबार, अक्कलकोवा, तळोदा, भडगाव या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर शहदा, नंदुरबार, नवापूर हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर धुळ्याचा जो उत्तरेकडील भाग असेल, सिंदखेडा, शिरपूर याही 2 तालुक्यामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. जोर मात्र पावसाचं कमी असेल. याचबरोबर जळगावचा विचार जर केला तर भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, आदिलाबाद, रावेर यावर हा आणि दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. पाऊस झाला तर शक्यतो करून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पारोळा, अमळनेर, चोपडा, जळगाव, जामोद, जामनेर हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर जो पश्चिम घाटाकडचा भाग आहे, पेठ, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच सरगणा, कळवण, दिंडोरी, चंदवडचा पश्चिम भाग असेल, नाशिक आणि सिन्नरचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर शक्यतो करून ढगाळ वातावरण राहू शकतं, अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणचा विचार जर केला तर कोकणातील पालघर, ठाणे यामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी, काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता. मुंबईचा जर विचार केला तर अधूनमधून मुंबईमध्येही 5 ते 10 मिनिटाचा जोरदार स्पेल आपल्याला पाहायला मिळू शकतो. शक्यतो करून त्याही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहणार आहे. याचबरोबर रायगड जिल्ह्याचा विचार जर केला तर माणगाव, माळसा या भागात दक्षिण भाग असेल या भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये मुसळधार प्रतिसाद. तसेच पेण, अलिबाग, खालापूर, पाली या उत्तरेकडच्या भागाचा विचार जर केला या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार जर केला तर रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख याचबरोबर गुहावर, दापूर हा जो समुद्र काठाचा भाग असेल या भागाने मात्र जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार. जर सिंधुदुर्गचा विचार जर केला तर कुडाळ, वेंगोला, सावंतवाडी, देवगड हा पश्चिम भाग असेल जो समुद्रकाठाचा या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यातील जुन्नर, दौंड, घोड, राजगुरुनगर, वडगाव, पौड, भोर हा जो पश्चिमेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर लोणावळा, खंडाळा आणि संपूर्ण घाट माथा असेल या भागामध्ये अधूनमधून जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहर असेल, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर याचबरोबर सासवडचा काय भाग असेल या भागामध्ये संपूर्णपणे ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर नगरचा जर विचार केला पारनेर, संगमनेर, अकोले हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. तसेच संपूर्ण नगर जिल्हा या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच आपण सातारा जिल्ह्याचा विचार जर केला साताऱ्यामधील मेढा, महाबळेश्वर, वाई, पाटण, कराड हा जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकते. काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच वाई, कोरेगाव, वडोज, कराड, पाटण, सातारा, मेढाचा पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये शक्यतो ढगाळ वातावरण राहणार आहे व पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र तुरळक सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तसेच फलटण, शिरवळ, दहिवडी हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर खानापूर, तासगाव, वटेमगाव, मिरज, वाळवा, इस्लामपूर, शिराळा या संपूर्ण विभागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. झाला तर पाऊस तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जास्त त्या ठिकाणी पाऊस, जोरदार पाऊस नाही. त्याबरोबर आटपाडी, जत, कवटेमहांकाळचा जो भाग आहे पूर्वेकडील या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्याचा विचार जर केला तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट याच भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता. उर्वरित संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. कोल्हापूरचा विचार जर केला तर शावळी, गगनबावडा याचबरोबर राधानगरी, बुदरगड, आजरा हा जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतो. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये कागल, कोल्हापूर, पन्हाळा, हातकणंगले, शिरवळ या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात.
याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहणार. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड संपूर्ण मराठवाड्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. जर पाऊस झाला तर अत्यल्प कमी होईल, जास्त पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये सध्या येणाऱ्या 24 तासामध्ये नाही. याचबरोबर आपण विदर्भाचा विचार केला. विदर्भातील चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, राजूर, गोडपिंगरी, याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग, अहेरी, सिंचुरा, इटापल्ली, चारमोसी याच भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. 1 ते 2 ठिकाणी लाईट स्पेन आपल्याला होण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, अकोला, अमरावती व बुलढाणा संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे. झाला तर तुरळक स्वरूपाचा 1 ते 2 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र शक्यतो करून ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र 29 तारखेनंतर मात्र विदर्भ याचबरोबर मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.